बेळगाव महापालिकेतून मराठी भाषा हटवली, सर्व कागदपत्रे व्यवहाराची भाषा फक्त कन्नड करण्याचा फतवा, वाहनांवरूनही भगवा ध्वज काढला। कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पीएमपीएलची करणार कारवाई, जवळपास 1474 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। रायगडच्या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी, पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये धक्कादायक माहिती। अमरावतीच्या मेळघाटात 2206 बालके कुपोषित, जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाची आकडेवारी समोर, 170 तीव्र कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया, महिलेच्या पोटातून काढला 7.15 किलोचा गोळा, जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी, पोट फुगण्याची तक्रार घेऊन आल्यानंतर निष्पन्न। छत्रपती संभाजीनगरात विद्यादीप बालगृहातील कर्मचाऱ्यांची कारागृहातून सुटका करण्यासाठी विद्यार्थिनींचा गोंधळ, कर्मचाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा विद्यार्थिनींचा आरोप। शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त, कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीचा आरोप, विश्वस्तांच्या संपत्तीचीही चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। बीकेसी ते शिळफाट्या दरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण, प्रकल्पाला मिळणार गती, 2.7 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला। पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात, 2 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरला, विद्यार्थ्यांना 13 जुलैपर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग 2 मधील पसंतीक्रम नोंदवता येणार। सांगलीत एसटी बसची कमतरता, 200 बसची मागणी मात्र केवळ 65 बस मंजूर, एसटी सेवेवर मोठा ताण। बुलढाण्यात विकसित महाराष्ट्र 2047 साठी विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा, विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरवण्यासाठी नागरिक सर्वेक्षणात सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन। रत्नागिरीतील कशेडी गावाजवळील देवघळी समुद्रकिनारा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू, मात्र येथील संरक्षक कठडा गंजल्यामुळे धोकादायक, प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची मागणी। बीड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला 24 तासात अटक। रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलणार, छत्री निजामपूर होणार रायगडवाडी ग्रामपंचायत, विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्णय, नामकरण करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर। इंदापुरात उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण, शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संतप्त प्रकल्पग्रस्त रस्त्यावर। बार परमिट रूमवरील कर वाढवण्याच्या निर्णयाविरोधात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचा मोर्चा, 14 जुलै रोजी बार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार। सिल्लोडमध्ये रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी, छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाचं काम प्रगतीपथावर, वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त। डोंबिवलीत MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार कॅमेऱ्यात कैद, गटारात पाणी असताना गटाराचं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं, व्हिडिओ देखील व्हायरल। कल्याण डोंबिवलीत धावणाऱ्या एसी बसेस बंद, KDMTच्या एसी बसेस बंद, प्रवाशांचा गारेगार प्रवास थांबला, प्रशासनाच्या कारभारावर मात्र प्रश्नचिन्ह। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंद, जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि गडाचं वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन। डोंबिवलीत भाषेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत, डोंबिवलीत एका महाविद्यालयात कार्यक्रमासाठी उपस्थित गोव्याच्या राज्यपालांनी मल्याळम मधून केलं भाषण, तर यावर मनसे नेते राजू पाटलांनी ट्विट करत टोचले कान। सिंधुदुर्गातील प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी संशयितांना 15 जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन, पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार। वाहनावर फास्टॅग नसल्यास आता वाहन ब्लॅकलिस्ट होणार, पथकर वसुलीचं कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने निर्णय, फास्टॅग चिटकवलेलं नसल्यास वाहन काळ्या यादीत जाणार।
रत्नागिरीच्या लांजा शहरात नो पार्किंग वाहनांवरती पोलिसांची कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कारवाई सुरू. परभणीतील दिघोळ येथील गायरान अतिक्रमण प्रकरण पुन्हा गाजतंय. जमिनीवर राहणाऱ्या श्रमिकांना तत्काळ हटवण्याचे आदेश अन्यायकारक. ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा अर्ज. तहसीलदारांच्या वागणुकीवर संताप व्यक्त. नाशिकमध्ये आदिवासी आश्रमशाळेच्या रोजंदारी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच. बेमुदत आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा. नागपूर पोलिसांचं ऑपरेशन यू टर्न. रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी मोहीम. पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून तपासणी करतायत. परभणीत पुरेशी समाजाकडून मांस विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय. सरकारच्या अन्य पशूंच्या मांस विक्री विरोधातील कारवाईच्या निषेधार्थ बंद. हिंगोलीत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या 2 जणांना 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा. वीज कंपनीच्या अभियंत्याला मारहाण करून कामात अडथळा आणल्याबद्दल कारवाई. नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. पाण्याचा विसर्ग बंद केल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी घटली. जायकवाडी धरणात 72% पाणीसाठा. मात्र मराठवाड्यातील अर्ध्या प्रकल्पात 25%हून कमी पाणीसाठा. नागरिकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 17 जुलै रोजी पडघा टोल नाका बंद आंदोलन करणार. विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार. नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय. साताऱ्यात कराड तालुक्यात गेल्या 6 वर्षांपासून 8100 झाडांचं वृक्षारोपण. यंदा महावृक्षारोपण अभियानांतर्गत 700 झाडांचं वृक्षारोपण होणार. कौंडिण्यपुरात पंढरपूरच्या वारीहून परतलेल्या वारकऱ्यांचा दहीहंडी सोहळा. वारकऱ्यांवर दयाच्या प्रसादाची उधळण. माजी खासदार नवनीत राणा सोहळ्यात उपस्थित. नाशिकमध्ये आदिवासी विभागातील वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. आदिवासी आश्रमशाळेसह विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या निषेधार्थ आंदोलन. शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत. तहसीलदार बाळासाहेब मस्केंच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया. भिवंडी पालिका क्षेत्रातील 60 वर्ष जुनी धोकादायक इमारत निष्कासित करण्याचे आदेश. चोख पोलीस बंदोबस्तात इमारत निष्कासित करण्याची कारवाई सुरू. चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व. 21 पैकी 12 संचालक विजयी. महाविकास आघाडीचे एकूण 14 संचालक विजयी. महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान. शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत. धाराशिव अहिल्यानगर महामार्गावरील वडगाव फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन. 25 वर्षांपासून रस्ता दुरुस्ती होत नसल्यानं गावकऱ्यांनी अडवला रस्ता. कोल्हापुरात शिक्षक संस्था चालकांचा मोर्चा. अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात शिक्षकांचा मोर्चा. मोर्चात आजी माजी आमदारांसह हजारो शिक्षकांचा सहभाग. राज्यभरातील शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. पुण्यात शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा. शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग. पंढरपुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला संपन्न. हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा. 11 पिढ्यांपासून सोहळा साजरा करण्यात येतो. सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरं ठाण मांडून बसल्यानं वाहतुकीला अडथळा होतोय. वाहनधारक त्यामुळे त्रस्त झाले. साताऱ्यात शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आवाज उठवत शाळा बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. महावितरण विभागामार्फत पाठवले जाणारे संदेश हे मराठीतच असावेत. मनसेकडून महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन. जालन्यात निवासी शाळांच्या अनियमिततेवर धनगर समाज आक्रमक. अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. सरकारकडून तातडीनं कारवाई झाली नाही तर आंदोलन उग्र रूप धारण करेल. आंदोलकांचा इशारा. सांगलीत महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचं कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन. शिवसेनेच्या वतीनं महापालिकेचा कारभाराचा नोंदवण्यात आला निषेध. सोलापुरात अवैध गुटख्याच्या विरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन. अवैध गुटख्याची माळ गळ्यात घालून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात आंदोलन. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण. EOW कडून दुसऱ्यांदा भानू दाम्पत्याविरोधात वॉरंट. न्यू इंडिया बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप.
भानू दाम्पत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, आरोपपत्र दाखल करूनही गैरहजर राहिल्यानं वॉरंट जारी. गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टाकीमध्ये पोहायला जाणं बेतलं जीवावर. 7 वर्षीय मुलाचा मृत्यू. नागपूरच्या लकडगंज परिसरातील घटना. शाळकरी मुलींना आता एसटी पास. पैठण तालुक्यातील 2000 मुलींना पासचं वाटप. गजानन मडके यांची माहिती. टेस्लाचे भारतातील पहिलं शोरूम 15 जुलैला उघडणार. 5 मॉडेल वाय कार भारतात पोहोचल्या. किंमत 48 लाख रुपये असण्याची शक्यता. लातूरमधील पन्नगेश्वर साखर कारखान्यावर मनसे आणि शेतकऱ्यांचा मोर्चा. कर्मचाऱ्यांचा थकीत पगार 12.5 कोटी रुपये तत्काळ देण्यात यावेत. या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केंद्र सरकारला पत्र. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी अजित पवारांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी. राज्यातील अनुदानित शाळांची दुरवस्था. राज्यात अजूनही 1650 गावांमध्ये प्राथमिक शाळा नाहीत. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत 4,09,358 इतकी घट. कोल्हापुरी चपलेची देश विदेशात विक्री वाढली. प्राडा कंपनीने घातलेल्या गोंधळामुळे कोल्हापुरी चपलेची देश विदेशात जोरदार चर्चा. ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली पोलादपूर येथील कशेडी बोगद्याची पाहणी. बोगद्यात लाईटची व्यवस्था नसल्यानं नाराजी व्यक्त. बिहारच्या निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा डाव. भाजपकडून देशभरात संविधानावर हल्ले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप. रोहित पवारांविरोधात ईडीची कारवाई. रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल. याआधी बारामती अॅग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबईतील कर्नाक पुलाचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं. या पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचं नाव देणं योग्य ठरलं असतं. सामनाच्या अग्रलेखातून मत व्यक्त. मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची करणार पाहणी. दुपारी 12 वाजता फडणवीस करणार पाहणी. नेरूळच्या ज्वेल ऑफ नवी मुंबई इथे उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचा लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आज नागपूर दौऱ्यावर. दुपारी नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रोडक्शन इथे पदवी प्रदान समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहणार. विदर्भातील 13 सिंचन प्रकल्प रद्द. वनजमीन मान्यता आणि अन्य कारणांनी प्रकल्प रद्द. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती. लाडकी बहीण योजनेचे पैसे 2 महिन्यांचे आले. विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही. राम कदम यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट्समध्ये घाण. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. मिलेट्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका. विजय वडेट्टीवारांची मागणी. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना पाहून मंगळसूत्र चोर अशा आशयाची जितेंद्र आव्हाडांकडून घोषणाबाजी. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी सरकारकडून रुग्णालयाच्या मॅनेजमेंटची पाठराखण. अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. नवी मुंबईतील EWSच्या 791 घरांचा घोटाळा. भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे घोटाळा केला उघड. 11 विकासकांवर घोटाळा केल्याचा ठपका. इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर टॉप 50 मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. विधान भवनात लालबाग परळ प्रतिष्ठान संस्थेच्या लोगोचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. संस्था समाजात सामाजिक न्याय, कलाक्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य. मंत्री पंकजा मुंडेंचं विधानसभेत निवेदन. बुलढाण्यात इच्छुक पात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा. कृषी विभागाकडून आवाहन.
बीडमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीची शेतकऱ्यांवर दडपशाही. जागा न देणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. दर्यापूर खरेदी विक्री केंद्रात शेतकऱ्यांची गैरसोय. शेतकऱ्यांनी खतासाठी 4 तास रांगेत राहावं लागतंय. खत विक्रीत केंद्र भेदभाव करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. इतरही बातम्यांचा आढावा घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.